माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे गणपतीचा जिवंत देखावा बघायला. मला वरती ते बघून कळलं भाषण ऐकून भगवान म्हणाले जे बोलणे खरे होईल देखावा कशाचा आहे हा देखावा पार्वती विवाह सोहळ्याचा आहे. आणि हे रील्स वरती बघितलेलं इंस्टाग्रामला आणि मग काय आलो इथे. मला हे बघून वाटत नसेल जे इथे आहे ना खरंच काहीच नाही वाटणार ते तसं होणार आहे ते. पण थोडं थांबा विचारून आलो वरती की हे कधी चालू होणार आहे. ते बोलले की 7 वाजता चालू होणार आहे आणि आता वाजले 6:27. अजून अर्धा तास आहे. सो वाटतं अर्ध्या तासात महाआरती होईल. आता अनाऊन्स पण केलं की आता महाआरती होणार आहे. सो महाआरती आणि तुम्हाला माहिती आज कितवा दिवस आहे गणपतीचा. उद्या विसर्जन आहे. उद्या विसर्जन आहे गणपती. सर्व गणेश भक्तांचे नवजवान सहर्ष स्वागत करीत आहे. आणि हा आम्ही मंडळाचं नाव पण सांगायचं विसरलेलो. नवजवान मित्र मंडळ. तर नवजवान मित्र मंडळाने खूप चांगला देखावा केलेला आहे. जिवंत देखावा. सो मी आत्ताच वरती जाऊन दर्शन घेऊन आलो आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघा किती गर्दी वाटते. बघा किती गर्दी आहे. त्या साईडला तर खूपच जास्त. माझी विनंती आहे
ही माझी तळतळीची विनंती आहे की हा चित्रपट फक्त माझ्यासाठी नसून आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलीसाठी आहे. तिला न्याय मिळावा म्हणून हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करत आहोत 27 सप्टेंबर पासून. धन्यवाद तुम्ही जो टाइम दिला मला. मी खूप 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 ऋणी आहे नवजवान मित्र मंडळाची. तेव्हा सगळ्यांनी 27 सप्टेंबरला नक्की प्रदर्शित होणारे पाहायला जाणार. पुन्हा एकदा दिसत नाहीये म्हणून मी
शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावली पावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत येईल. मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाईन, पण तुम्हाला पतिरूपात प्राप्त करेनच. अहो, मी तुला केव्हा ओळखलं पाहिजे? ती कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पतिरूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या एकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अवश्य